नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीबीए बीसीए BMS CET 2026 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पाहतोय रिझनिंग प्लस मॅथ्स याचे या सेक्शनचे प्रिव्हियस क्वेश्चन्स पीवरती प्रश्न आणि ते आपण डिटेल सोल्युशन मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे मास्टर गाईड टू महाराष्ट्र BBA BCA BHMCT आणि BMS यासाठीची एक पुस्तक मास्टर गाईड जे तुमच्या अभ्यासाला खूप मदत होईल. त्याची जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही पुस्तक तुम्हाला खूप मदत करणार आहे. इथे चारही विषयाचे एक्सप्रेशन दिलेले आहेत, विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दिले आहे, सॅम्पल पेपर दिलेले आहे आणि ही बुक पुस्तक अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे विथ अ स्पेशल प्राइस मध्ये 365. तर त्यामध्ये तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. A is 3 years older to B and 3 years younger to C. While B and D are twins, how many years older is C to D? हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला लेट द एज ऑफ B is X year since A is older. ओके, तर X+3 आणि यंगर जो आहे A X+3+3 यंगर आहे C है ना, इज इक्वल टू X+6 म्हणजे 6 आहे. बी आणि डी जे आहे ते ट्विन्स आहे. एक्स पकडू तर एज ऑफ सी इज इक्वल टू X+6, डी इज इक्वल टू एक्स, त्यामुळे डिफरन्स करून घेऊया. X+6 मायनस एक्स इज इक्वल टू 6 years. हाऊ मेनी इयर्स ओल्डर इज सी टू डी इज 6 years. दॅट्स वाय सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, खूप इझी मध्ये ते आपण क्वेश्चन मध्येच आपण उत्तर फिरवूया. ठीक आहे. Pointing to a photograph, a boy of Suresh said he is the son of the only son of my mother. How is Suresh related to that boy? ठीक है. He is the son. He is the son of the only son of my mother. How is Suresh related to that boy? Suresh is the boy's father. है ना, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. ओनली सन ऑफ माय मदर म्हणजे सिन्स सुरेश इज द स्पीकर अँड ही इज द मेल नेम. ओके, मदर जे आहे सन ऑफ द, त्यामुळे सुरेश हिमसेल्फ तर स्वतःचीच गोष्ट करतो आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी, मदर सुरेश. नंतर आपल्याला एक टेबल दिलेलं आहे. ठीक आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. Total number of candidates qualified from all states together in 1997 is approximately what percentage of the total number of candidates qualified from all the state in 1998? Okay. अशा पद्धतीने ते दिलेले आहे. हे आपण क्वालिफाईडचे ऍड करून घेऊया. 720, 840, 780, 950 आणि 870. पहिले हे ऍड करून घ्या. 1997चे 4160. नंतर 1998चे करून घेऊ आपण हे ऍड. किती आहेत? 980, 1050, 1020, 1240 आणि 945. 5, 2, 3, 1 मिनिट. 980, 1050 प्लस 1020 प्लस 1240 प्लस 940, 5230. ओके, हे दोन्ही आलेलं आहे. तर आता आपण टोटल क्वालिफाईड 97 आणि डिवायडेड करू. मग काय होणार? 4160 डिवाइड बाय 5200, 5, ओके 35. ठीक आहे, इंटू 100 म्हणजे काय असणार आहे? डिवाइड करा. 4160 डिवायडेड बाय 5230. झिरोच आहे इथे. ओके, इंटू 100 म्हणजेच 79.54 म्हणजेच काय 80% जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार. ओके,
ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलं आहे महाराष्ट्र बीबीए बीसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, सोबत फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज सुद्धा असणार आहे. हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. आणि जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. याची जे फीस आहे ती 2,000 रुपये आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास स्टोरून डाउनलोड करू शकता. येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. What is the passing rate approximated to the nearest integer value for state P and Q in the year 2001? हेच आपल्याला घ्यावे लागणार आहे. 2001. परत एकदा आपण क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द पासिंग रेट अप्रॉक्सिमेटेड टू द नियरेस्ट integer value for state P and Q in the 2001? P 14%, Q 11%. ओके, तर पी स्टेट साठी पाहूया आपण. किती आहे? 12. पी स्टेट साठी आहे 1250 आणि क्यू स्टेट साठी आहे 9,700. 9,750 आणि हे याच्यामध्ये आपल्याला डिवाइड करायचं. 8,960, 995. ओके, तर पी क्यू याचा आहे 1250 डिवायडेड बाय 9,750 गुणिला 100. आणि क्यूचं काय असणार आहे? 995 डिवायडेड बाय 8,950 गुणिला 100. याचे असणार आहे 13% आणि याचं असणार आहे 12%. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 11%. ओके, म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, फॉर विच गिवन इयर द पासिंग रेट ऑफ स्टेट पी वॉज द हायेस्ट, कन्सिडर 1 डेसिमल पॉइंट ओनली. आता गिवन इयर मध्ये कोणाचं पासिंग इयर जास्त आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हायेस्ट. इथे आपल्याला 1997 गिवन इयर पी म्हणजे 6,400 हे आपल्याला काढायचं इंटू 100. ओके, 1,000 P7 हे आपल्याला सगळं काढायचं. ठीक आहे, चला. तर इथे काय 1997 साठी आपल्याला 780 डिवायडेड बाय 6,400 गुणिला 100 हे काढून ठेवा. त्यानंतर 1998 ला 1,020 डिवायडेड बाय 8,800 इंटू 100%. 99 ला 890 डिवायडेड बाय 7,800 इंटू 100%. आणि 2001 ला 1,050 डिवायडेड बाय 9,750 इंटू 100%. याचं येणार 12.19. याचा आहे 11.59%. याचा आहे 11.41% आणि याचा आहे 12.82%. हायेस्ट पासिंग रेट कुठे असणार आहे? 2001 मध्ये, म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर. ओके, what is the percentage of candidate qualified from the state N for all the years together over the candidate appeared from state N during all the years together? यांचं जे आहे ते आपल्याला ऋण विचारलेलं आहे. हे जे ऋण आहे ते विचारलेलं आहे. ते सगळ्याला आपल्याला ऍड करायचं आहे आणि डिवायडेड बाय करायचं आहे. तर ऍड करताना रिक्वायर्ड पर्सेंटेज आपल्याला ऍड करायचं आहे. ते होणार 840 अधिक 1,050 अधिक 920 अधिक 980 अधिक 1,020 डिवायडेड बाय 7,500 अधिक 9,200 प्लस 8,450 प्लस 9,200 प्लस 8,800 गुणिला 100 म्हणजे 4,810 ऍड करा 43,150 गुणिला 100 म्हणजे 11.15%. डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे की एन जो आहे ड्युरिंग ऑल द इयर्स अशा पद्धतीचे क्वालिफाईड आहे पर्सेंटेज. नंतर कंबाईन
P and Q together in 1998, what is the percentage of the candidates qualified to that of the candidate appeared? तर इथे आपल्याला पर्सेंटेज सांगायचे आहे पी एन क्यूचे 1998 मधले. ते आहेत 1020 अधिक 1240. आता आपण केलं होतं क्यूचं आहे 8800 प्लस 9500 गुणिले 100. तर 2260 डिवायडेड बाय 18,300 इंटू 100%. म्हणजे 12.35% जे आहे तेवढे कॅन्डिडेट क्वालिफाईड आहे आणि अपियर म्हणजे कंबाईन केलंय पी आणि क्यू ला 1998 मध्ये तेवढे पर्सेंटेज ऑफ द कॅन्डिडेट क्वालिफाईड टू दॅट ऑफ कॅन्डिडेट अपियर. ओके, चला समोरचा प्रश्न आहे, सम ऍक्टर्स आर सिंगर, ऑल द सिंगर्स आर डान्सर. तर कॉन्क्लुजन आपल्याला विचारलेलं आहे. सम ऍक्टर आर सिंगर, all the singers are a dancer. Some actors are dancer, no singer is a dancer. Some actors are dancer. Conclusion one follow. Okay. Some papers are pens. All the pencils are pen. All the pencils are the pen. Some pens are pencils. Some pens are paper. Some pens are pencils. Okay. Some pens are paper. बरोबर. Both A1 and 2 follow. D जे आहे ते आपलं उत्तर असणार. ओके. आपल्याला इथे नंबर सिरीज दिली आहे 120, 99, 80, 63, 48, 7. आता हे उतरत्या क्रमामधली आहे. ठीक आहे. इथे डॅश असणार आहे ना. ओके. तर 120 मायनस 99, 80, 63, 48 हे तर डिक्रीजिंग मध्ये आहे. तर 21, 19, 17, 15 म्हणजे हे आपण करतोय. 2, 2, 2 म्हणजे इथे 13. 48 मायनस 13 किती होईल? 35 होईल. म्हणजे 35 ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. 35 मायनस 11 24. 24 मायनस 9 ही सिरीज अशीच कंटिन्यू होईल म्हणजे 15. 15 मायनस 7 ओके. आपलं उत्तर असणार आहे ए. त्यामध्ये आपण अशी पण पद्धतीची घातलेलं आहे. 11 स्क्वेअर मायनस 1, 10 स्क्वेअर मायनस 1, 9 स्क्वेअर मायनस 1, 8 स्क्वेअर मायनस 1 आणि 7 स्क्वेअर मायनस 1. तर 6 स्क्वेअर मायनस 1, 36 मायनस 1. ओके, अशा पद्धतींची ही सिरीज सुरू आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर परत एक सिरीज आहे 1, 2, 3, 6, 9, 18, 7, 54. 1 into 2, 2. 2 into 1.5, 3. 3 into 2, 6. 6 into 1.5, 9. 9 into 2, 18. 18 into 1.5 इथे येतं 27. याच्या जागी 7च्या जागी 27 आलं पाहिजे. बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय येईल? 27 into 2, 54. म्हणजे 7च्या जागी बी 27 आलं पाहिजे. फ्लो, रिव्हर, स्टेग्नंट, रेन, स्ट्रीम, पूल, कॅनल. इट बिकम पूल है ना. स्टेग्नंट कोण राहते? पूल राहतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. द कॉस्ट ऑफ 20 articles is the same as the selling price of X articles. If the profit is 25%, then the value of X is 20 articles ना. 20 CP is equal to X into SP. म्हणजे SP divided by CP is equal to 20 by X. 25% ने वाढते आहे. ओके. SP divided by CP is equal to 1.25.
x is equal to 20 divided by 1.25 and x is equal to 16. The value of x is 16. आणि हे आपण 121 कसं काढलं कारण ते 125 बघा SP is equal to CP of 25% of CP म्हणजे 125 आहे ना त्यामुळे 1.25 into CP अशा पद्धतीने आपण ते काढले 100वर 25%. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 60. हे नुसतं आपल्याला इंटू दिलेलं आहे 1397 into 1397 हे तर आपल्याला करताच येतं हा ना काय असणार आहे 1951609 ए जे आहे ते आपलं उत्तर असणार. A man buys a cycle for rupees 1400 and sells it as loss of 15%. What is the selling price? 1400 मध्ये घेतलेली आहे आणि 15% लॉस झालेला आहे. 1400 15 गुणिले 14 म्हणजे 210 रुपयाचा त्याला लॉस झालेला आहे. तर सीपी मायनस लॉस 1400 मायनस 210 म्हणजे 1190 मध्ये त्यांनी सायकल विकलेली आहे. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके. On selling 17 balls of at rupees 720, there is a loss equal to the cost price of 5 balls. The cost price of ball is CP minus SP. 5x cost is equal to 17x minus 720. तर मग हे 17x minus 5x is equal to 720. 12x is equal to 720. x is equal to 720 minus divided by 12. x is equal to 60. म्हणजे ₹60 मध्ये ते कॉस्ट प्राइस असणार आहे कशाची बॉल्स. ठीक आहे. अशा पद्धतीने ते उत्तर आपण काढलेलं आहे. A father said to his son, I was as old as you are at the present at the time of your birth. If the father's age is 38 now, the son's age 5 years back. 38 minus x is equal to x. ठीक आहे. 38 is equal to 2x. 38 divided by 2 म्हणजे 19. x is equal to 19. Okay. तर x is equal to 19. तर आता 5 years ago तर 19 minus 5 म्हणजे 14 year. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 14 year. The son's age 5 years back was 14 years. खूप सोपं होतं. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 1.5625 हे किती असणार आहे 15625 डिवाइड बाय 10,000 म्हणजे 125 डिवाइड बाय 100 1.25 125 into 125 हे असं असतं त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 125 बी जे ते आपलं उत्तर असणार. ओके. टुडे इज अ मंडे आफ्टर 61 days इट विल बी. आज मंडे आहे 61 days नंतर किती होईल 7 दिवस असतात वीक्स मध्ये 61 डिवायडेड बाय 7 म्हणजे 8 वीक प्लस 5 रिमाइंडर. ठीक आहे. 5 म्हणजे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे. आता ट्यूजडे पासून आपण मोजणार ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे. ओके. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सॅटर्डे असणार आहे. बी जे ते आपलं उत्तर असणार. इफ 6 March 2005 is Monday, what was the day of the week on 6th March 2004? संडे सॅटर्डे ट्यूजडे वेडनेसडे. तर सरळच आपण सांगू शकतो की संडे असणार आहे कारण मंडे मायनस 1 डे. तेव्हा ए जे आहे ते आपलं उत्तर असतं. ठीक आहे. नंतर ते हे येत नाही ना लीप इयर वगैरे नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लीप इयर 750 800 1200 2000. 750च लीप इयर नाहीये बाकी सगळ्यांनी 4ने डिवाइड होतो. ठीक आहे. नंतर a minus b is equal to 3 and a square plus b square is 29. Find the value of ab. a minus b square is equal to a square minus 2ab plus b square. a minus b ची आली आहे 3 square आणि हे आलं 9. ठीक आहे. a square plus b square minus 2ab is equal to 9. 29 minus 2ab is equal to 9. Minus 2ab is equal to minus 20 and ab is equal to minus 20 divided by minus 10. 10 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके. अरेंज द वर्ड्स गिवन बिलो इन द मिनिंगफुल सिक्वेन्स. की डोअर लॉक रूम स्विच ऑफ. तर आपण आधी काय करू की त्यानंतर लॉक डोअर रूम
आणि स्विच ऑन म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. नंतर अरेंज द वर्ड्स गिवन बिलो इन अ मिनिंगफुल सिक्वेन्स. हाऊस, स्ट्रीट, रूम, टाउन, डिस्ट्रिक्ट. पहिले काय येईल? रूम, नंतर येईल हाऊस, नंतर येईल स्ट्रीट, नंतर येईल टाउन, नंतर येईल डिस्ट्रिक्ट. सी जे आहे ते आपलं उत्तर 3, 1, 2, 4, 5. The sum of ages of 5 children born at the intervals of 3 years each is 50 years. What is the age of youngest child? 5 चिल्ड्रन जे आहेत ते 3-3 वर्षाच्या गॅपनी जन्माला आले आणि त्यांचं 50 इयर आहे. तर व्हॉट इज द एज ऑफ यंगेस्ट? चाइल्ड 1 x plus 3 x plus 6 4 is equal to x plus 9 5 is equal to x plus 12. याला करून घ्या add is equal to 50. Then 5x plus 30 is equal to 50. 5x is equal to 20. X is equal to 4. Age of the youngest child is 4 year. A. जे आहे ते आपलं उत्तर असणार. किती सोप्या पद्धतीने उत्तर आलेलं आहे. A sum of money at a simple interest amount rupees 815 in a 3 years and 854 in a 4 year. The sum is 854 minus 815 is equal to rupees 39. ठीक आहे. मग 39 गुणिला 3 वर्षासाठी म्हणजे रुपीज 117. मग 815 minus 117 is equal to 698. रुपीज 698. तर सम काय होतं? 698 होतं. हे खूप इझी आणि याच्यामध्ये आपण जसं क्वेश्चन वाचतो तसं ते उत्तर येते आहे. The capacity of bucket is 10 liter. If it is to be filled to its full capacity, how many bottles of 1.251 will have to be emptied in it? 10 bottles 10 liter आहे 1.25. सरळ सेल 8 बॉटल. आपलं उत्तर असणार आहे 8. Choose the pair that best represent a similar relationship to the one expressed in the original pair of word. बाइंडिंग कसं बुकाला आहे तसं क्रिमिनल गँग, आर्टिस्ट कार्पेंटर, नेल हॅमर, फ्रेम पिक्चर. ते असणार आहे फ्रेम पिक्चर. ओके. प्ले इज टू ऍक्टर, कॉन्सर्ट इज प्ले इज टू ऍक्टर ऍज अ कॉन्सर्ट इज टू म्युझिशियन. बी जे आहे ते आपलं उत्तर असतं. आपल्याला एक नंबर लेटर सिरीज दिली आहे. यासाठी आपल्याला एबीसीडी चार्ट पाहिजे आहे. ठीक आहे. फर्स्ट लेटर STUVW. ओके. CDEFGH. याच्यामध्ये एक दिलेलं ना. C+1+E है ना. EFG. ठीक आहे. जी मध्ये परत GHI म्हणजे इथे येईल आय. ओके. म्हणजे हा सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आणि DFHJL म्हणजे 1+2 होते ऍड. विच वर्ड डज नॉट बिलॉंग टू द अदर्स? टायर, स्टेअरिंग व्हील, इंजिन, कार. कार काय सगळं होल एक आहे ना, त्यामध्ये टायर हे सगळं आलेलं आहे. तर मग कार हे नाही येणार. डी आपलं उत्तर असणार आहे. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? हेडिंग, बॉडी, लेटर, क्लोजिंग. त्यामध्ये सुद्धा लेटर जे आहे ते नाही येणार. बाकी सगळं व्यवस्थित. सी जे आपलं उत्तर असणार आहे. चूज द वर्ड दॅट इज नेसेसरी पार्ट ऑफ द अंडरलाईन वर्ड. हार्वेस्ट, ऑन्टम, स्टॉक पिल, ट्रॅक्टर, क्रॉप. इट्स अ हार्वेस्ट काय करतो आपण? क्रॉप करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर आता आपल्याला एक नंबर सिरीज दिली आणि याच्यासमोर काय येईल ते आपल्याला विचारलेलं. 8, 9, 10, 11. ठीक आहे. इथे वाढेल 12. ओके. आणि 12, 13, 14, 15. 15, 12. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे. नंतर अजम्पशन दिलेलं आहे आपल्याला. In the question below, it is given a statement followed by two assumptions numbered 1 and 2. You have to consider the statement and follow the. Okay. The statement it is desirable to put the child in a school at the age of 5 or so. Assumption at the age of child reaches appropriate level of development is ready to learn. The school do not admit children after 6 years of age. Assumption 1 is correct. 2 is implicit. Either 1 or 2, neither 1 or 2. Only assumption 1 is correct. At the age of the child reaches appropriate level of development and is too ready to learn. That's why some people misuse the alarm chain
On a certain occasion, people may want to stop a running train. Both B1 and 2 are implicit. Okay. Find the next number in the series. 8, 28, 116, 584. त्रिक 24 plus 4. 28 into 4 plus 4. 116 into 4 plus 4. 580. इथे 5 आले 3 4 5. 584 into 6 plus 4. म्हणजे काय असणार आहे 3504 अधिक 4. 3508. डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ही वाढती सिरीज आहे इंटू 3 4 इंटू 4 अशा पद्धतीने ते केलेली आहे. परत एक सिरीज आपल्याकडे आली आहे 22 21 23 22 24 20. आता याच्यामध्ये बघूया काय असणार आहे. -1 होत आहे +2 होत आहे. -1 +2 -1 +2 25. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सी. हे न बघता सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. 1 4 9 16 20 इथं सरळच येतं 36. बी जे ते आपलं उत्तर असणार कारण ते काय स्क्वेअर आहेत. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे रिझनिंग प्लस मॅथ्सचे प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला अभ्यासाला मदत करणार आहे आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.